च्या बातमीकडे वळतोय। वर्षभरापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं। त्यानंतर अवघ्या 1 वर्ष आणि 2 दिवसांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही उभी फूट पडली आणि अजित पवार त्यांच्या 8 सहकाऱ्यांसह सत्तेत सामील झाले। त्यानंतर आता अजित पवारांच्या 9 मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना कोणती खाती? सीएम डीसीएम कडील खाती मिळणार? अजित पवार पुन्हा अर्थमंत्री होण्याची शक्यता? भाजप मंत्र्यांच्या खात्यातही कपात होणार? मी अजित अनंतराव पवार, मी छगन चंद्रकांत भुजबळ, देवेंद्रराव दत्तात्रय वळसे पाटील, मी हसन सकीनाबी मियालाल मुश्रीफ, धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम, मी अदिती वरदा सुनील तटकरे। पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथविधी झाला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी 3 वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। अजित पवारांसह 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्या खाते वाटपाची प्रतीक्षा आहे। भाजप आणि शिवसेनेचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधीच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानं विद्यमान कोणत्या मंत्र्यांच्या खात्यातून नव्या मंत्र्यांना खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे। न्यूज 18 लोकमतला सरकारमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील परिवहन, सामान्य प्रशासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आपत्ती व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक व औकाफ या खात्यांपैकी काही खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडच्या अर्थमंत्री, गृहनिर्माण आणि राजशिष्टाचार खातं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिलं जाणार आहे। यातलं अर्थमंत्रीपद अजित पवारांना दिलं जाण्याची शक्यता आहे। राधाकृष्ण विखे पाटलांकडील पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खातं, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडील मत्स्य व्यवसाय खातं, रवींद्र चव्हाण यांच्याकडील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं, चंद्रकांत पाटील यांच्याकडील वस्त्रोद्योग खातं, गिरीश महाजन यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण खातं, अतुल सावे यांच्याकडील मागास आणि बहुजन कल्याण खातं, मंगलप्रभात लोढा यांच्याकडील महिला आणि बाल कल्याण खातं। विद्यमान मंत्र्यांकडील खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दिली जाण्याची शक्यता आहे, पण भाजपा आणि शिवसेनेचे आमदार मंत्रिपदाच्या रांगेत असल्यानं त्यासाठी 13 मंत्रिपदं दिली जाण्याचा अंदाज आहे। त्यामुळे हा विस्तार येत्या काही दिवसात होईलच, पण राष्ट्रवादीच्या आमदारांना आणखी मंत्रिपदं दिली जातील का याबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळली जाते। भाजप आणि शिवसेना आमदारांच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा शपथविधी झाल्याने उर्वरित आमदारांचा शपथविधी कधी या चर्चांनी आता जोर धरलाय। पण या आधीच एका राष्ट्रीय पक्षातील दिग्गज नेते हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होतील आणि त्यांना 3 मंत्रिपदे दिली जाणार आहेत अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे। याचबरोबर अपक्ष देखील रांगेत आहेत। यामुळेच उर्वरित आमदारांना राज्यमंत्री किंवा महामंडळांच्या अध्यक्षपदावरच समाधान मानावं लागेल असं दिसतंय। बुलेटिन उमेश गोळीकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।